श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार मंडळी. शनिवार आला की अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो. आज असे कोणते कार्य करावे की हनुमानजींची कृपा मिळेल आणि जीवनातील संकटे दूर होतील? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्र परंपरेत प्रचलित असलेल्या काही उपासना पद्धती आणि भक्तिभावाने करावयाच्या आचरणाविषयी जाणून घेणार आहोत. अनेक धार्मिक परंपरांमध्ये असा उल्लेख आढळतो की हनुमानजीचे स्मरण केल्याने मनाला धैर्य, भक्ती आणि सकारात्मकता मिळते. म्हणून शनिवार हा त्यांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. आपल्याला विनंती आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंबर 1. सकाळी लवकर उठून स्नान करा. शनिवारी शक्य असल्यास सूर्य उदयापूर्वी किंवा सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. उपासना करण्यापूर्वी मन शांत ठेवा आणि श्रीराम व हनुमानजीचे स्मरण करा. नंबर 2. श्रीरामांचे नामस्मरण. हनुमानजी हे श्रीरामाचे अनन्य भक्त आहेत. त्यामुळे प्रथम काही वेळ श्रीराम जय राम जय जय राम या नावाचा जप करा. नंबर 3. हनुमानजींच्या मंत्राचा जप. यानंतर श्रद्धेने हा मंत्र म्हणा. ओम हनुमते नमः. 108 वेळा जप करण्याची परंपरा आपल्या शास्त्रीय परंपरेमध्ये सांगितलेली आहे. जप करताना घाई करू नका. प्रत्येक मंत्र भावपूर्वक उच्चारा. नंबर 4. हनुमान चालीसा पठण करा. शनिवारी हनुमान चालिसेचे पठण अनेक भक्त करतात. नियमित पठणामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते आणि भक्तिभाव दृढ होतो. नंबर 5. सुंदरकांडाचे वाचन. वेळ असल्यास सुंदरकांडाचे वाचन किंवा श्रवण करा. अनेक भक्तांच्या परंपरेत हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नंबर 6. दिवा लावा. हनुमान मंदिरात किंवा घरच्या देवघरात श्रद्धेने तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना आपल्या कुटुंबाच्या मंगलासाठी प्रार्थना करा. नंबर 7. दान आणि सेवा. शनिवारी गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. सेवा आणि दान हे भक्तीचे महत्त्वाचे अंग मानले जाते. नंबर 8. वाईट सवयी टाळा. या दिवशी राग, कटुवाणी, खोटेपणा आणि इतरांना त्रास देणे टाळण्याचा प्रयत्न करावा. भक्तीबरोबर चांगले आचरणही आवश्यक आहे. हनुमानजीची कृपा कशी अनुभवावी? हनुमानजीची कृपा म्हणजे केवळ चमत्काराची अपेक्षा नसून मनात धैर्य, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आणि श्रीराम भक्ती दृढ होणे हेही त्यांचे आशीर्वाद मानले जातात. म्हणून शनिवारी केवळ एक दिवस नव्हे तर आयुष्यात सातत्याने नामस्मरण, प्रार्थना आणि सत्कर्म यांचा स्वीकार करा. आजपासून प्रत्येक शनिवारी हे छोटे नियम पाळा. सकाळी लवकर उठून स्नान करा. श्रीरामाचे नामस्मरण करा. ओम हनुमते नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. हनुमान चालीसा पठण करा. शक्य असल्यास सुंदरकांडाचे वाचन किंवा श्रवण करा. गरजूंना मदत करण्याचं कधीही टाळू नका. आपल्या आजूबाजूला गरजू दिसले की त्यांना मदत करा. दिवसभर संयम, नम्रता आणि सत्याचा मार्ग स्वीकारा. विश्वास, भक्ती आणि सातत्य यामुळे मन अधिक स्थिर होते आणि जीवनात सकारात्मकता बदल घडू शकतात. चला, शेवटी सर्वजण एकत्र म्हणूया. जय श्रीराम, जय हनुमान, पवनसूत हनुमान की जय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक
आणि प्रेरणादायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. आपल्याला नम्र विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील.